काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू होता. पण तुम्ही कधी विचार केलायत का की खरंच ओबीसी कोट्यातून फायदा मिळणार आहे का? आझाद मैदानावर आंदोलन सुरू होतं. मराठा समाजाची एकच मागणी होती, ओबीसी कोट्यातून आरक्षण. पण आकडेवारी काय सांगते? ओबीसी प्रवर्गात आधीच 350 पेक्षा जास्त जाती आहेत आणि कट ऑफ ओपन कॅटेगरीच्या जवळपास असतो. एमपीएससीच्या गेल्या 5 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाका. 2017 ते 2022 या काळात ओपन आणि ओबीसी कट ऑफचा फारसा फरक नाहीये. 2018 मध्ये तर दोन्हींचा कट ऑफ 247 होता. आता दुसऱ्या बाजूला एसईबीसी कोटा बघा. एमसेट परीक्षेत एसईबीसीचा कट ऑफ ओबीसी पेक्षा 3 ते 4 गुणांनी कमी होता. याचा अर्थ एसईबीसी मध्ये नोकरी किंवा प्रवेशाची संधी जास्त सोपी आहे. काही वर्षांपूर्वी EWS कोटा सोडून देणाऱ्या काही मराठा उमेदवारांना त्याचा तोटा झाला. पण मुस्लिम समाजाने कमी कट ऑफचा फायदा यात घेतला. हा संघर्ष आरक्षणाचा आहे की योग्य धोरणाचा आहे? मराठा समाजासाठी ओबीसी आरक्षण म्हणजे आरक्षण मिळाले असा कागदीच फायदा आहे, पण प्रत्यक्ष लाभ मिळणे कठीण आहे. हा संघर्ष योग्य मार्गाने गेला नाही तर उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या मराठा तरुणांना प्रत्यक्षात काहीच मिळणार नाही. तरुण पिढीने विचार करायला हवा, आरक्षणाचा नेमका कोणता मार्ग निवडल्यास खरी प्रगती होईल ते.